दिवाळीत प्रत्येक घरोघरी चिवडा बनवलाच जातो। तर आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत आणि तेही अगदी क्रिस्पी। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेली आहे, पातळ पोहे। आता आपण या पोह्यांना भाजून घेऊया। तुम्ही उन्हात पण वाळवून घेऊ शकता, पण उन्हात वाळवायला थोडा वेळ लागतो, म्हणजे 2 ते 3 तास वाळवावं लागतं, तेव्हा हे छान क्रिस्पी होतात। म्हणून कमी वेळात म्हणजे 10-15 मिनिटात हे भाजलं तरी छान असे क्रिस्पी होऊन जातात, म्हणून मी इथे भाजूनच घेत आहे। स्लो गॅसवर भाजायचं आहे, फुल गॅस अजिबात करायची नाही आहे। आता काही वेळानंतर म्हणजे 10-15 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊया। हातावर थोडे पोहे घ्यायचे, ते असे चुरा करून बघायचे। सहज चुरा झाला म्हणजे समजून जायचं की पोहे छान असे क्रिस्पी झाले। पोहे बाजूला ठेवलेली आहे आणि इथे तेल गरम करून तेलामध्ये छान अशी शेंगदाणे फ्राय करून घेत आहे। तर बघू शकता या प्रकारे शेंगदाणे छान असे फ्राय करून घेतलेली आहे। आता काढून घेऊया। तेल आहे ना पोह्याच्या हिशोबाने घ्या, म्हणजे पोह्याला पूर्ण तेल लागलं पाहिजे असं घ्या तेल। तर आता मी इथे हे शेंगदाणे काढून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण इथे कांदे टाकून घेऊया। मी इथे 3 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक लांबट आकारामध्ये कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर थोडं लसूण ठेचून घेतलेली आहे। लसूण कांदे तेलात टाकल्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि 2 मिनिटांनंतर आता आपल्याला इथे मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर मिरच्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। आणि मिरच्या टाकल्यानंतर 1-2 मिनिटांनंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता छान असं जास्त प्रमाणात घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर या कढीपत्त्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडे धने टाकायचे आहेत, त्याचबरोबर थोडासा जिरा, थोडी सोप आणि थोडे तीळ। तर मी इथे 1-2 चमच घेतलेली आहे आणि इथे सर्व टाकून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे, बघा या प्रकारे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे डाळी टाकायची आहे। आता डाळीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मी इथे डाळी टाकून घेतलेली आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे कोथिंबीर, आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि छान असं बारीक कापून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर या कोथिंबीरला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आता आपले इथे सर्व साहित्य टाकून झालेले आहेत। आता यांना क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता फुल गॅसवरच आपण छान असे क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे अर्धा किलो पोह्यासाठी 1 चमच मीठ टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, कमी जास्त। आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा चमच हळदी पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं परतून घेऊया, अर्धा 1 मिनिट असं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकून घ्यायचे शेंगदाणे, जे आपण फ्राय करून ठेवलेले आहेत। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त शेंगदाणे पण टाकून घेऊ शकता। आणि आता हा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि हा मसाला पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊया। तर बघू शकता पोहे छान असे आपण क्रिस्पी भाजून घेतलेले होते। आता या पोह्यांमध्ये मसाला मिक्स करून घेऊया। गॅस बंदच ठेवायची आहे, सुरू वगैरे करायची नाही आहे गॅस। सर्व मसाला आपल्याला या पोह्यांवरून टाकून घ्यायचा आहे, बघू शकता या प्रकारे। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता या प्रकारे आपण या झाऱ्यानेच असं मिक्स करून घेऊया। छान असं परतत राहायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता तयार झालेला आहे अगदी क्रिस्पी चिवडा। आता मी हा चिवडा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता किती छान असा क्रिस्पी आणि अगदी परफेक्ट झालेला आहे। खूपच छान असा क्रिस्पी आणि चविष्ट बनते हा चिवडा। तर या दिवाळीला तुम्ही पण या पद्धतीने एकदा चिवडा नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।